श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ या चॅनेलमध्ये अगदी मनापासून स्वागत. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आपल्या प्रत्येकाच्या घराण्याची एक कुलदेवी असते. कुलदेवी आपल्या कुळाचा उद्धार करणारी असून आपला वंशवृद्ध करते. प्रत्येकाने रोज आपल्या कुलदेवीचा घरामध्ये टाक असेल किंवा मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर त्याची नित्यनेमाने पूजा करावी. त्यामुळे आपल्या परिवारावरती कुलदेवी खुश होऊन आपल्या परिवाराचं रक्षण करते. आपल्यावर आपल्या परिवारावर येणारी सर्व संकटे दूर करते. कुलदेवीच्या नित्यसेवेने सर्व प्रकारची सुखे आपल्याला मिळतात आणि धनसंपत्ती मिळते. जर तुमच्या हातून कुलदेवीची सेवा घडत नसेल तर अनेक अडचणींचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो. बऱ्याच जणांना तर त्यांची कुलदेवी सुद्धा माहीत नसते. त्यामुळे या अडचणी त्यांच्या आयुष्यामध्ये येतात आणि बऱ्याच जणांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर त्यांच्या देव्हाऱ्यात कुलदेवीचा फोटो असतो, मूर्ती असते किंवा टाक असते, पण त्यांची सेवाही त्यांच्या हातून घडत नसते किंवा ते करत नसतात आणि त्यामुळं बऱ्याचदा कष्ट करून देखील सुद्धा त्यांना कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही. मग ते नोकरी व्यावसायिक विषयक असेल किंवा तुमच्या घरामध्ये असलेल्या मुलामुलींचे योग्य वय उलटून गेले तरी देखील विवाहाचे योग जुळून येत नसतील किंवा तुमच्या लग्नाला खूप वर्ष झाल्यानंतरही तुम्हाला संतानप्राप्ती होत नसेल किंवा यासोबतच मुलांच्या करिअरविषयी काही समस्या असतील, तुमच्या कुटुंबियांमध्ये सतत मतभेद होत असतील तर समजून जा की तुमच्या घरावर तुमच्या कुलदेवीची जी कृपा छत्र आहे किंवा जी कृपादृष्टी आहे ती नाही आणि म्हणूनच आपल्याला या समस्यांचा सामना करावा लागतो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी एक अतिशय प्रभावी सेवा तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. या सेवेमुळे तुम्हाला कुलदेवीचे आशीर्वाद प्राप्त होतील आणि तुमची कठीणातील कठीण इच्छासुद्धा पूर्ण होईल. तर या सेवेमध्ये फक्त तुम्हाला 11 मंगळवार ही कुलदेवीला एक वस्तू अर्पण करायची आहे आणि मग त्यानंतर त्या वस्तूचं तुम्हाला काय करायचं याची संपूर्ण माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा. यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही. आता कुलदेवीची सेवा करण्यासाठी आपल्या देवारामध्ये कुलदेवीचा टाक, फोटो किंवा मूर्ती असणं आवश्यक आहे. तो जर नसेल तर तो आणून तुम्हाला स्थापित करायचा आहे. जर तुम्हाला तुमची कुलदेवी माहीत नसेल तर तुमच्या वरिष्ठ मंडळींच्याकडून किंवा तुमच्या घरातल्या वडीलधाऱ्या व्यक्तींकडून तुम्हाला विचारायचं आहे आणि यानंतर आणून स्थापित करून सेवेला सुरुवात करायची आहे. जर समजा घरच्यांना देखील जर माहीत नसेल तर तुम्ही कोणत्याही देवीची उपासना करून नवार्णव मंत्राचा रोज 108 वेळा जप करावा. या उपायामुळे सुद्धा तुम्हाला तुमची मूळ कुलदेवी कोणती आहे याविषयीची माहिती मिळेल किंवा तुम्हाला स्वप्नामध्ये एखादा दृष्टांत किंवा दाखला मिळेल किंवा तुमच्या जवळची जी कोण लोकं आहेत ती सुद्धा तुम्हाला कुलदेवीविषयक माहिती सांगेल. असा अनेक जणांचा अनुभव आहे. आपल्या घराण्याची जी कुलदेवी असते तिची सेवा आपण करतो त्यावेळेस आपल्या मुलामुलींचे शिक्षण असेल, करिअर असेल किंवा त्यांचे वर्तन योग्य प्रकारे होते. त्यांचा विवाह योग उत्तमरित्या घडून येतो किंवा हे सगळं साधण्याचं कार्य ही कुलदेवी करत असते. यासोबतच आपल्या परिवाराचं उत्तम आरोग्य किंवा बाहेरील करणीबाधा असेल किंवा नजरदोष असेल यापासून आपल्या कुटुंबाचं संरक्षण करतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली सर्व प्रकारे उन्नती करून आपली आर्थिक बाजू भक्कम करण्याचं कामसुद्धा आपली कुलदेवी करत असते. त्यामुळे निदान कमीत कमी वर्षातून एकदा तरी तुम्ही कुलदेवीच्या दर्शनाला जाऊन तिची ओटी भरून किंवा तिला चुडा वगैरे सर्व साहित्य देऊन तुम्ही मनोभावे प्रार्थना करावी आणि आपल्या कुळाचं, आपल्या घराचं उद्धार करण्यासाठी, रक्षण करण्यासाठी प्रार्थना करावी.
तिथून आल्यावर घरात आपण तिची दररोज पोथी वाचावी किंवा पारायण करावं किंवा मंत्रजप वगैरे करू शकतो. त्यामुळे तिचा जो कृपाशीर्वाद असतो तो नेहमी आपल्यावर राहतो. जी सेवा किंवा उपासना आपल्याला देवीची करायची आहे ती आपल्या इच्छित कार्यासाठी करायची आहे. म्हणजे आपली इच्छा कोणतीही असू शकते. मग आपल्या मुलाला मनासारखी नोकरी मिळण्याविषयी असेल, मुलाचं लग्न होत नसेल किंवा मुलीचा विवाह होत नसेल किंवा मुलगा उपवर असेल, तर यासाठी म्हणजेच योग जुळून येण्यासाठी आपण ही सेवा करू शकतो. किंवा काही वेळेला भरपूर वर्ष लग्न होऊन झाले आणि अजून संतानप्राप्ती होत नाही, तरीसुद्धा आपण ही सेवा करू शकतो. आपल्या घराच्या आर्थिक भरभराटीसाठी देखील आपण सेवा करू शकतो. आता पहा, ही जी सेवा आहे ती आपल्याला कुलदेवीच्या वाराप्रमाणे करायची आहे. म्हणजे जर कुलदेवी ही तुळजापूरची तुळजाभवानी असेल तर तिचा वार हा मंगळवार असतो. तर सगळ्यात आधी तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा वार माहीत करून घ्यायचा आहे. जसं की 3.5 शक्तिपीठ आहेत आणि ज्यामध्ये तुळजापूरची तुळजाभवानी आहे, त्यानंतर वणीची सप्तशृंगी देवी आहे, त्याच्यानंतर कोल्हापूरची महालक्ष्मी आहे आणि माहूरची रेणुका देवीसुद्धा आहे. आता तुळजापूरची जर तुळजाभवानी असेल किंवा सप्तशृंगी असेल किंवा रेणुका देवी जर असेल तर यांचा वार जो आहे तो आहे मंगळवार आणि कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा वार आहे तो शुक्रवार. आणि म्हणून आपण जी ही सेवा करणार आहे तर ते कुलदेवीच्या वाराप्रमाणे आपल्याला सेवा सुरू करायची आहे. आता समजा या 3.5 शक्तिपीठाव्यतिरिक्त जर तुमची कुठली जर कुलदेवी असेल तरीसुद्धा तुम्ही तिच्या वाराप्रमाणे तिची सेवा सुरू करू शकता. मंगळवार आणि शुक्रवार हे 2 देवीचे वार असतात. त्यामुळे तुमच्या देवीच्या वाराप्रमाणे तुम्हाला 11 मंगळवार किंवा 11 शुक्रवार ही सेवा सुरू करायची आहे. आता ज्या दिवशी तुम्ही सेवेला सुरुवात करणार आहात, तर समजा आता पहिला मंगळवार आहे, तर त्या दिवशी तुम्हाला पहाटे लवकर उठायचं आहे. उठल्यानंतर घराची किंवा आपल्या परिसराची पूर्णपणे स्वच्छता करायची आहे, अंघोळ करायची आहे आणि 11 मंगळवार असेल किंवा 11 शुक्रवार असेल, तर तुम्हाला उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे. त्यानंतर तुमची देवपूजा करा. देवपूजा झाल्यानंतर सेवेसाठी तुम्ही संकल्प करू शकता. म्हणजे संकल्पामुळे आपण सेवेशी त्या बांधले जातो आणि ती सेवा आपल्याकडून करून घेतली जाते. त्याच्यानंतर शुद्ध गाईचा दिवा तुम्ही प्रज्वलित करा आणि अग्नीच्या साक्षीनं तुम्ही सेवेला सुरुवात करा. समजा जर आपल्याला तुपाचा दिवा लावणं जर शक्य नसेल, तर तुम्ही तुमच्या देवघरात जो काही तेलाचा दिवा असेल त्या दिव्यासमोर सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता. तर आता बघा, कुलदेवीचा फोटो असेल किंवा टाक असेल किंवा मूर्ती असेल तर त्याला एका तामणामध्ये घ्यायचं आहे आणि त्याच्यावर तुम्हाला अभिषेक करायचा आहे. अभिषेक करण्यासाठी तुम्ही पाण्याचा वापर करू शकता किंवा पंचामृताचा वापर करू शकता. आता 5 वेळा पाण्याने आणि त्याच्यानंतर 5 वेळा पंचामृताने असं आणि परत पाण्याने असा तुम्हाला मूर्तीला अभिषेक घालायचा आहे. म्हणजे मूर्ती तुम्हाला धुवून घ्यायची आहे किंवा टाक धुवून घ्यायची आहे आणि हे जे तीर्थसमान जे काही पाणी आहे ते तुम्हाला घ्यायचं आहे आणि उरलेलं पाणी तुम्ही झाडाला टाकू शकता. त्यानंतर फोटो किंवा टाक असेल तर एखाद्या छोट्याशा चौरंगावरती किंवा पाटावरती तुम्ही ठेवू शकता. आता त्याच्यानंतर तुम्हाला जी सर्वात पहिली सेवा करायची आहे ती म्हणजे कुंकुमार्चनची सेवा करायची आहे. आता कुंकुमार्चन म्हणजे काय, तर देवीच्या चरणापासून मस्तकापर्यंत कुंकवाने केलेले अर्चन म्हणजे कुंकुमार्चन. आता तुम्हाला 11 वेळा असेल किंवा 16 वेळा असेल किंवा 108 वेळा हे कुंकुमार्चन करायचं आहे. कुंकुमार्चन करताना 99 मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे. म्हणजे ओम ह्रीम क्लीम चामुंडाई विचे हा 99 मंत्र आहे आणि या या मंत्राचं पठण करत करत तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे. आता त्याच्यानंतर कुंकुमार्चन केलेलं जे काही कुंकू आहे ते तुम्हाला एखाद्या डबीमध्ये साठवून ठेवायचं आहे आणि हेच कुंकू तुम्ही प्रत्येक मंगळवारी किंवा शुक्रवारी देवीवरती कुंकुमार्चन करण्यासाठी सुद्धा वापरू शकता. आता जेव्हा तुम्ही वारंवार कुंकुमार्चन करता तेव्हा त्यामुळं या कुंकवामध्ये प्रचंड शक्ती तयार होते आणि तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी जेव्हा घरातून बाहेर पडता तेव्हा सर्वात आधी हे कुंकू तुम्ही तुमच्या कपाळाला लावा आणि बाहेर पडा. म्हणजे तुमच्या कार्यामध्ये जे काही विघ्न आले असतील तर ते विघ्न दूर होईल आणि तुमच्या कार्यामध्ये नक्की तुम्हाला यश मिळेल.
आता कुंकुमार्चन झालं की देवीला 2 वस्तू अर्पण करायच्या आहेत. तर त्या म्हणजे तुम्हाला हळदी कुंकू आणि अक्षदा अर्पण करायच्या आहेत. धूप-दीप दाखवा. प्रत्येक मंगळवारी किंवा शुक्रवारी खडी साखरेचा नैवेद्यसुद्धा देवीला तुम्ही अर्पण करू शकता किंवा तुम्ही मंगळवारी किंवा शुक्रवारी खीर देखील बनवू शकता. आता प्रत्येक मंगळवारी तुम्ही जो नैवेद्य अर्पण केलेला आहे, तोच नैवेद्य तुम्हाला प्रत्येक मंगळवारी किंवा प्रत्येक शुक्रवारी करायचा आहे. त्यामुळं काहीही शक्य नसेल तर किमान साधी खडी साखरसुद्धा तुम्ही दिवाळीसमोर ठेवू शकता. लक्षात घ्या, पहिल्या मंगळवारी तुम्ही जो नैवेद्य ठेवला आहे तोच तुम्हाला इतर 11 मंगळवारी नैवेद्य ठेवायचा आहे. त्याच्यानंतर तुम्ही देवीला अतिशय प्रिय असणारी अजून एक वस्तू अर्पण करू शकता. ती म्हणजे गजरा. म्हणजे देवीला तुम्ही गजरा किंवा वेणी अर्पण करा. ती वेणी मग मोगऱ्याची असू दे किंवा शेवंतीची असू दे किंवा कोणत्याही फुलाची असू दे. फक्त देवीला गजरा अर्पण करा. आता त्यानंतर महत्त्वाची वस्तू अर्पण केल्याशिवाय तुमची सेवा पूर्ण होणार नाही. ती वस्तू म्हणजे तुम्हाला एक पानांचा विडासुद्धा देवीला अर्पण करायचा आहे. आता तुम्ही म्हणाल, की हा पानाचा विडा का? तर पानाचा विडा तयार करण्यासाठी तुम्हाला 2 विड्यांची जोडपानं घ्यायची आहेत आणि त्यावर तुम्हाला कात लावायचा आहे, चुना लावायचा आहे, थोडीशी बडीशेप टाकायची आहे, थोडीशी खडीसाखर ठेवायची आहे आणि 2 केसराच्या पाकळ्या देखील तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता. आणि तुम्हाला आठवणीनं एक विलायची असेल, तीसुद्धा त्याच्यामध्ये एक ठेवायची आहे. आणि हा जो पानांचा विडा आहे तो तयार करायचा आणि सगळ्यात वरती आपल्याला एक फूल असलेली लवंग लावायची आहे. अशा प्रकारे तुम्ही पानाचा विडा देवीला अर्पण करू शकता किंवा हाच विडा जो आहे तो तुम्ही खलबत्त्यामध्ये बारीक करून घ्या आणि त्याचं तांबूल तयार करा आणि तो तुम्ही देवीला अर्पण करू शकता. आता मंगळवारी ही सगळी सेवा झाल्यानंतर तुम्हाला सकाळ संध्याकाळ देवीची आरती करायची आहे. आरती करत असताना किमान एक वेळेस तरी आपल्या कुटुंबातील सर्व लोक हे उपस्थित असले पाहिजेत किंवा सर्व लोकांनी आरतीला उपस्थित राहावं किंवा आपल्या घरातील जे काही कर्ते पुरुष आहेत त्यांनी तरी किमान आरतीला उभं राहावं. त्यानंतर सगळं आवरल्यानंतर देवीकडे आपण क्षमा याचना करायची किंवा माझ्याकडून नित्यसेवा करून घे असं आपण अ, मागणं मागायचं आणि देवीचा पूर्ण कृपा आशीर्वाद आपल्या कुटुंबावरती राहू दे किंवा माझ्या चुका ज्या काही असतील तू माझ्या पदरात घे आणि आमच्या मनोकामना पूर्ण कर अशी प्रार्थना देवीकडे करायची आहे. आणि आपण जो देवीला नैवेद्य अर्पण केलेले आहे ज्यामध्ये मग खडीसाखर असेल किंवा तांबूल असेल तर जो नैवेद्य आहे तो त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी तुम्हाला आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी मिळून खायचा आहे. लक्षात घ्या, हा जो नैवेद्य आहे तो बाहेरील व्यक्तीला द्यायचा नाही. म्हणजे हा जो प्रसाद आहे तो कोणालाही तुम्ही द्यायचा नाही. आता बघा, जसं की मुला-मुलींचे विवाहाचे जर योग जुळून यावे तर किंवा एखादी व्यक्ती एखाद्या घरामध्ये आजारी आहे, तिचा आजार पण दूर व्हावं किंवा पतीला नोकरीमध्ये किंवा त्याच्या व्यवसायामध्ये यश मिळावं म्हणून हा जो नैवेद्य आहे तो तुम्ही त्याला खायला देऊ शकता. आणि जर आपली मुलं किंवा मुली यांच्यासाठी देखील आपण ही सेवा करू शकतो. आता समजा आपली मुलं जर आपल्याजवळ जर राहत नसतील किंवा काही नोकरीच्या निमित्तानं असतील किंवा शिक्षणाच्या निमित्तानं जर बाहेरगावी जर गेलेले असेल, तर अशा वेळेस तो नैवेद्य कर्त्या पुरुषाने किंवा घरातील कर्त्या स्त्रीने खाल्ला तरीही चालेल. आता या सेवेच्या दरम्यान आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद आपल्याला लाभतो. समजा जर आपली जर इच्छा पूर्ण झाली तर तरी तुम्हाला जी काही आपण संकल्प केलेली सेवा आहे, ती सेवा आपल्याला तशीच चालू ठेवायची आहे आणि ही अशीच सेवा आपल्याला 11 मंगळवार किंवा सलग 11 शुक्रवार करायचे आहेत. समजा काही कारणानं एखादा मधला वार जर आपला जर चुकला असेल किंवा मासिक धर्मामुळे जर काही अडचण आली असेल तर तेवढा मंगळवार मध्येच तिथं स्किप करा आणि पुढचा मंगळवारी लगेच तुम्ही सेवा सुरू करायची आहे. हे सर्व झाल्यानंतर तुमचं जे काही कुटुंब आहे तर ते सगळं तुमचं संपूर्ण कुटुंब कुलदेवीच्या दर्शनासाठी जा आणि देवीच्या कुलाचारासाठी जे काही साहित्य लागतं ते सगळं घेऊन जा आणि देवीला कुलाचार करा. म्हणजे साडी, चोळी जे काही असेल मानपान यथावकाशपणे तुम्हाला जसं जमेल तसं देवीचा तुम्ही मान करू शकता.
त्याच्यानंतर कुलदेवीला प्रार्थना करा. आपल्या घराकडं लक्षण ठेवण्याचं, आपल्या कुळाचा उद्धार करण्यासाठी सुद्धा तुम्ही प्रार्थना करा. म्हणजे लक्षात घ्या, वर्षभराच्या आतच तुम्हाला तिथं जायचं आहे. म्हणजेच 11 मंगळवार झाले की तुम्हाला जायचं आहे आणि देवीचा मान-सन्मान तो करायचा आहे. आता समजा आपल्याला कुलदेवी कोणती आहे हे माहीतच नाही आणि आपण कोणत्याही एका देवीची उपासना सुरू केलेली आहे, तर आणि समजा आपली इच्छापूर्ती झाली असेल, तरीही तुम्ही 3.5 शक्तिपीठापैकी जी कोणती देवी असेल, मग त्याच्यामध्ये तुळजापूरची अंबाबाई असेल किंवा वणीची सप्तशृंगी असेल किंवा कोल्हापूरची अंबाबाई असेल, तरीही अशा एका ठिकाणी कुलदेवीच्या दर्शनासाठी आपण जाऊ शकतो आणि तिथं देवीचा मान-सन्मान आपण करू शकतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त लिहा. बोला श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.